परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे कल्पवृक्ष. आपल्याला माहिती आहे का, आपण दर दिवशी म्हणजे सकाळ झाल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक स्वरूपाचे म्हणजे कमी स्वरूपाचे पॉझिटिव्ह विचार करतो आणि निगेटिव्ह विचार मात्र आपण 90%. आणि जेवढं आपलं मन अवचेतन मन निगेटिव्ह विचार करतो ना, तशाच स्वरूपात गोष्टी घडत जातात. म्हणजे केवळ निगेटिव्ह विचार नाही, ज्या विचारांचा भार आपल्या अवचेतन मनामध्ये जास्त होतो अशाच स्वरूपाचं घडत जातं. म्हणजे ब्रह्मांडाच्या माध्यमातून तेच घडतं ज्याचा आपण विचार करतो. त्या स्वरूपाची ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे कल्पवृक्ष. त्या गोष्टीमध्ये 4 मित्र आहेत आणि 4 मित्र एका मित्राचे वडील आजारी पडतात आणि वैद्य त्यांना अमुक अमुक स्वरूपाची जडीबुटी आणायला सांगतात आणि ती जडीबुटी एका डोंगराळ भागाच्या घनदाट जंगलामध्ये मिळत असते. ती तिकडेच भेटतात. तर हे 4 मित्र ती जडीबुटी आणायला निघतात. तेवढा 4ही मित्र विचार करतात की आपण एकाच दिशेने गेलो तर जडीबुटी आपल्याला मिळणार नाही. मग आपण काय करूया की 4 मित्र त्या जंगलात घनदाट जंगलात गेल्याच्या नंतर थोड्याशा वेगवेगळ्या दिशेने जातात आणि ठरवतात की पुढच्या 2 तासात आपण जडीबुटी आपल्याला सापडो किंवा न सापडो या अमुक अमुक ठिकाणी येऊन आपण भेटायचं. त्यावेळेस 3 मित्र वेगवेगळ्या दिशेने जातात आणि हा आपल्या गोष्टीतला अजय नावाचा जो तरुण आहे तो एका दिशेने जात असतो. एका दिशेने जात असताना त्याला एक वेगळ्या स्वरूपाचं झाड दिसतो आणि ते वृक्ष म्हणजे मोठं वृक्ष असतं. अशा स्वरूपाचं वृक्ष त्याने ह्या अगोदर कधीच पाहिलेलं नसतं. ते वृक्ष पाहताच तो म्हणतो की हे सर्वसाधारण वृक्ष नसेल, काहीतरी याची अद्भुत गोष्ट असेल म्हणून हा वेगळ्या स्वरूपाचा वृक्ष दिसतोय. एवढ्यात जाता जाता कळतं की अरे 2 तास तर कधीच निघून गेलेले आहेत आणि आता अंधार होत चाललाय. बाप रे, आता या घनदाट जंगलातून आपण परत कसं जायचं. तो आपल्या 3ही मित्रांची नावं जोर जोरात घेऊन ओरडू लागतो, त्यांना साथ मारू लागतो, परंतु 3ही मित्रांचा कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद येत नाही. याचाच अर्थ तो चालत चालत खूप घनदाट जंगलात पोहोचलेला असतो. मात्र आता जायचं कसं, अंधारातून वाट काढायची कशी. तो असा विचार करत त्या झाडाच्या खाली बसतो. तो म्हणतो, बाप रे, आता तर संध्याकाळ होत आलेली आणि थोड्याच वेळात काळोख पसरेल. एवढ्यात काय होतं माहितीये, खरंच काळोख पसरतो. मग तो विचार करतो, अरे बाप रे, काळोख पसरले, मला खूप तहान लागली, आता मी ह्या जंगलात पाणी कुठून आणू. एवढं तो बोलतो आणि विचार करू लागतो. तो पाहतो तर काय, त्याच्या बाजूला पाण्याचं एक असं तांब्याच ठेवलेलं आहे. शेवटी लगबगीने तो पाणी घेतो आणि पितो. परत तो विचार करतो, बापरे, पाणी तर प्यायलो, तर मला खूप भूक लागले, आता करू काय. या जंगलात खाऊ काय, अंधार पडलेला आहे, काळोख झालेला आहे आणि मला कोण आणून देईल. आणि तो असं विचार करत बसतो. एवढ्यात होतं काय माहितीये का, त्याच्या बाजूला पंचपक्वान्नाचं जेवणाचं ताट येतो. तो पंचपक्वान्नाचं ताट असं लगबगीने घाईघाईने खातो, करत त्याला भूक तेवढी लागलेली असते. आता तो विचार करतो, बापरे, मी एवढं जेवलोय खरं, आता थोडस आराम करायला पाहिजे. मग आराम करताना काय करू, मी इथे झोपतो पण झोपण्यासाठी मला काहीतरी सतरंजी भेटली पाहिजे, डोकं ठेवण्यासाठी मला उशी भेटली पाहिजे. एवढ्यात होतं काय, खरंच तिथे सतरंजी येते, खरंच तिथे उशी येते. आणि तो असं डोकं ठेवून विचार करतो, बापरे, मी ते सतरंजी ठेवलेली आहे, मी ते उशीवर झोपलेलो आहे, पण एखादा प्राणी वगैरे आला तर. जर इथे एखादी अशी या झाडाच्या बाजूला झोपडीचं स्वरूप निर्माण झालं आणि आतून मी कडी लावली दरवाजाला, म्हणजे मला प्राणी पण खाणार नाही. तेवढ्या झाडाच्या बाजूला झोपडी निर्माण होते आणि ती झोपडीच्या आतमध्ये तो त्या झोपडीचा दरवाजा तो लावतो. पण आता या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला सुरुवातीला वाटतं की पाणी, आपल्याच 3 मित्र जंगलात होते, त्यांनीच माझी गंमत करण्यासाठी पाणी आणून ठेवलं असेल, त्यांनीच माझी गंमत करण्यासाठी जेवण आणून ठेवलं असेल, त्यांनीच माझी गंमत करण्यासाठी सतरंजी आणि उशी आणून ठेवली असेल, झोपड्या आणून ठेवल्या. पण तो म्हणतो की जर माझ्या मित्रांनी हे केलं गपचूप, तर त्यांच्याकडे या गोष्टी रेडीमेड कुठून आल्या. पाणी आलं असतं तर गोष्ट ठीक आहे, आम्ही निघताना कोणी जेवण घेतलं नव्हतं,
ती झोपडी कुठून आली, सतरंजी कुठून आली? नक्कीच ह्या गोष्टी माझ्या मित्रांनी केल्या नाहीयेत, कारण मित्रांनी केलं असतं तर त्यांची चाहूल तरी मला लागली असती. मग हे अचानक घडतंय कसं? तर तेवढ्यात त्याला आश्चर्याचा धक्का बसतो की हे कदाचित घडतंय ते ह्या झाडामुळे तर नाही, कारण हा असा झाड मी कधीच पाहिलं नव्हतं. मग तो विचारतो, बाप रे, असं सगळं घडतंय आणि या जंगलात भूतबीत आलं तर? तेवढं त्याच्या समोर खरंच भूत येतो आणि क्षणार्धात तो विचार करतो, बापरे, आता भूत आलाय आणि याने आता मला मारून खाल्लं तर? तेवढ्यात काय होतं माहितीये, खरंच तो भूत त्याला मारून खाऊन टाकतो. तर मित्रांनो, इथे अजय नावाचा जो आपल्या कथेतला म्हणजे कलाकार आहे त्याचा मृत्यू होतो. कशामुळे? कारण की तो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेला असतो. जशा जशा गोष्टीचा तो विचार करत जातो तसतशा गोष्टी त्याच्यासमोर प्रगट होत जातात. मग आता ह्या गोष्टीत तुम्ही म्हणाल, सर याच्यात महत्वाचं काय आहे? तुम्हाला कळलं असेल किंवा कळलं नसेल, जेवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार केला त्यात तो जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलत गेला, मला तहान लागली, मला पाणी मिळेल तर काय होईल, पाणी आलं, मला भूक लागली, मला जेवण मिळेल तर काय होईल, जेवण आलं, मला झोप येते म्हणजे मग थोडस सुस्ती आले, मला सतरंजीने उशी मिळाली तर काय होईल, सतरंजीने उशी आली, मला कोणीतरी प्राणी खाऊ नये म्हणून मला झोपडी मिळाली आणि झोपडीचा दरवाजा मी लावला तर कसं होईल, तेवढ्यात त्याला झोपडी मिळेल. म्हणजे जेवढा तो पॉझिटिव्ह विचार करत होता तेवढं सगळं पॉझिटिव्ह घडलं. आणि ज्यावेळेस त्याने निगेटिव्ह विचार केला, भूताटकी तर नसेल, तेव्हा भूत आलं तर काय होईल, भूतच आलं, भूताने मला मारलं तर काय होईल, भूताने त्याला खरंच मारलं. तर आपण आपलं अवचेतन मन जशा जशा स्वरूपाचा विचार करत जातो तसतसे ती विचारांची घडी त्याच्यावर बसत जाते आणि तसंच. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये, आपल्या या समाजामध्ये असं कुठल्याही स्वरूपाचं कल्पवृक्षाचं झाड नाहीये. कल्पवृक्षाचं झाड आहे खरं, पण ते आपल्या विचारांमध्ये, ते आपल्या मेंदूमध्ये जसं आपण विचार करतो तशा स्वरूपाचं आपलं अवचेतन मन या ब्रह्मांडाच्या स्वरूपातून सर्व घडवत असतो. म्हणून मित्रांनो, या कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणेल की आपण बघा, पाऊस पडला आणि थोडस भिजलं तर आपण काय म्हणतो, अरे बापरे, आता पावसात मी भिजलो, आता मला सर्दी झाली तर? खरंच सर्दी होते. तसं आपण 2-4 वेळा शिंकतो आणि म्हणतो, अरे बापरे, आता मला ताप आला तर? खरंच आपल्याला ताप येतो. रस्त्याने आपण जेव्हा सायकल चालवतो सुरुवातीला आणि आपण म्हणतो, अरे मी पडलो तर? खरंच आपण पडतो. एखाद्या गोष्टीत पाऊस पडतोय, आता आपल्याला जोरदार पाऊस पडला, मग एखादा दुकानदार विचार करतो, मग आता माझे ग्राहक नाही आले तर? खरंच ग्राहक येत नाही. म्हणजेच काय होतं की अशा वेळेला आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, मात्र आपण विचार काय करतो, निगेटिव्ह, आणि घडत जातो तसंच निगेटिव्ह. तर आपण कुठल्याही स्वरूपाच्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेलो नसतो. कल्पवृक्षासारखं झाड असतं ते म्हणजे आपलं अवचेतन मन. तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेल की आजपासून आपण आपले थॉट्स, आपले विचार, आपली वागणूक नेहमी पॉझिटिव्ह ठेवणार आहे. मी तुम्हाला सांगतोय खरं, मी फार असं थोडंसं निगेटिव्ह विचार करायचो, ते आता माझे सगळे विचार, निगेटिव्ह विचार हे पॉझिटिव्ह विचारामध्ये मी बदललेले आहेत आणि मी सुद्धा पॉझिटिव्ह वागण्याचा प्रयत्न करतोय आणि करत राहणार. ही माझी गोष्ट. माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.